नमस्कार. विषय सरकारी नोकरी. सरकारी नोकरी मिळणं खूप कठीण आहे. खूप परीक्षा वगैरे देऊन त्याच्यामध्ये जावं लागतं. काही टक्के लोकं पैसे भरूनही जात असतील, सिलेक्ट होत असतील. ह्याबद्दल माझं दुमत नाही. भ्रष्टाचार कुठल्या क्षेत्रात नाही असं क्षेत्र नाही आहे. फक्त बदनाम होतं ते सरकारी क्षेत्र. आता तर मला तर कधी कधी वाटतं लहान मुलापासून आपण भ्रष्टाचार शिकवतो. तू अभ्यास कर, तुला चॉकलेट दे, तू हे कर. अरे त्याचं ते वय आहे, त्याने ते केलं पाहिजे, मॅन्डेटरी आहे. हे पहिल्यापासून आपण कुटुंब संस्थेपासून सुरुवात करतो. असं कर मग तसं देईल, हे कर तर ते देईल. म्हणजे हे लालूच लावण्याची क्रिया लहानपणापासून सुरुवात झालेली आहे. आणि इतकं त्याचं स्तोम सगळीकडे मांडलं जातं की त्याच्यामध्ये काहीही गैर आहे असं वाटत नाही. म्हणजे मुलंसुद्धा बोलताना म्हणतात, क्या मैंने पोलिसाला पैसे देणार आणि मी ते मिटवून टाकणार. हे आईवडिलांना सांगतात मुलं. काय त्याच्यामध्ये मोठं काही आहे, पैसे देऊन टाकायचे आणि मिटवून टाकायचं. म्हणजे पैसे देऊन मिटवणं हे चुकीचं आहे, हे करणाऱ्यालाही वाटत नाही. अशा पद्धतीने भ्रष्टाचार कुटुंबापासूनच हल्ली मला वाटतं आहे. हे माझं मत आहे. आणि प्रायव्हेटमध्ये टेंडरसाठी ह्याच्यासाठी सगळीकडे असतं. पण जास्त एकदम म्हणतात ना, सगळ्याच लाईमलाईटमध्ये येणं हे सरकारी नोकरांच्याबद्दल येतं. की सरकारी नोकर जाम लाचखोर आहेत. सरकारी नोकर वेळेवर काम करत नाही. प्रत्येक संस्था असू दे, प्रत्येक कार्यालय असू दे आणि प्रत्येक घरही असू दे, एक कोणतरी म्हणजे काही 50% 60% मनापासून त्या घरासाठी, त्या कुटुंबासाठी, त्या कार्यालयासाठी, त्या संस्थेसाठी वाहून घेणारे लोक असतात. आणि त्याच्यावर बाकीचे उरलेले लोक मस्ती करतात. हे प्रत्येक ठिकाणी आहे. मग तुम्ही ते कुठल्याही क्षेत्रात जा, कुठल्याही क्षेत्रात. अगदी मी म्हणते ना, घरापासूनच सुरुवात. घरात एखादं माणूस 5 जणाच्या कुटुंबातलं इतकं घरासाठी जीव तळमळ ओतून घरासाठी करत असेल आणि दुसरे त्याच्यावर अगदी घरात पसारा कर, अन्न वेस्ट कर, हे फेकून दे, असे कितीतरी ठिकाणी असेल. पण उजेडात येतो तो फक्त आणि फक्त नेहमी चालतो तो दोष देण्यासाठी सरकारी नोकर. मी स्वतः 36 वर्ष नोकरी केलेली आहे. मलाही जाणवायचं खूप कामचुकारपणा आहे, वेळखाऊपणा आहे. पण ह्याला कधी कधी वरून आलेलं बंधनही आहे की खूप लवकर काम केलं तरी बाकीचे लोक तू असं करू नको, सगळ्यांकडून अपेक्षा केली जाईल. अशा पद्धतीने एक दडपण बाकीचा स्टाफ तुझ्यात उरक आहे म्हणजे दुसऱ्यात नाही, असं जो करतो त्याच्या मागे सगळेजण सांगतात. बरं, त्याच्यामध्ये उरक करताना एखादी चूक झाली त्यावेळेला काय होतं? टार्गेट तोच होतो जो काम करतो तो. बघितलं, कोणा सांगितलं होतं तुला एवढं नाचायला? थोडंसं कमी केलं असतं काम तर काय झालं असतं? अशा पद्धतीचं असतं. आणि समोरचा माणूस ऑफिसमध्ये येताना आणि त्याच्याकडे जर का सत्ता असली किंवा जनतेची जरा साथ असली, जरा रुतबा असला, तो ऑरोगन्सीनेच का येतो गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये? अशी ऑरोगन्सी तो प्रायव्हेटमध्ये दाखवू शकतो का? अशी ऑरोगन्सी तो दुसरीकडे करेल का? नाही करणार. ती ऑरोगन्सी, ते दादागिरी तो गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये येऊनच करतो. कारण आणि तो वेळसुद्धा त्यालासुद्धा निवडून दिलेला आहे. मग तो पण त्याने त्याचा वेळ, गव्हर्नमेंटचाच वेळ तो वापरत असतो ना. आणि कशासाठी वापरतो? गव्हर्नमेंट स्टाफला त्याच्या कामातून अडथळा आणण्यासाठी. म्हणजे पुन्हा त्याच्या IT सेलचा उपयोग करून तो ते सगळीकडे अगदी जोरजोरात टाकत राहतो.
म्हणजे हा सगळ्या आपल्या करदात्यांचा आणि मतदान करणाऱ्यांचाच हा दुरुपयोग करतो आहे ना. आपल्या दिलेल्या करदात्यामुळेच हा IT सेल चालू शकतो ना. पण दोष त्याला जात नाही, कारण तो काय सरकारी नोकर नाही आहे. आज आहे, उद्या नाही. पण सरकारी नोकराचं तसं नाही आहे. त्याला नोकरी पूर्ण हयातभर करायची आहे. मग त्याला ह्या विषाला प्यावंच लागतं. तुम्ही माझं ऐकून घेता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.